मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी ही योजना आणली होती। त्या योजनेचं नाव होतं की लाडली बहिणा। लाडली बहिणा तिचं फक्त मराठीमध्ये रूपांतर केलं। मित्रांनो, ह्या ज्या योजना आहेत ना, महिलांना आकर्षित करण्याच्या किंवा अन्य कोणाला आकर्षित करण्याच्या, ह्या ज्या काही योजना आहेत, त्या योजना धरातलवरती किती महत्त्वाच्या आहेत हे जर आपण समजायचा प्रयत्न केला तर माझ्या मते तरी नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महायुतीची योजना आता ही राबवली गेली आहे आणि त्याच्यातून किती जणांना त्यांचा फायदा मिळणार आहे, किती महिला, किती लाडक्या बहिणी त्याच्यातून फायदा उचलणार आहेत मला माहिती नाही मित्रांनो। पण ह्या योजना आहेत ना, म्हणजे लाडकी बहीण योजना, ही योजना जी आहे ना, ही मूळतः राजस्थानमधून आली आहे। त्यावेळी तिकडचे जे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी ही योजना आणली होती। त्या योजनेचं नाव होतं की लाडली बहिणा। लाडली बहिणा तिचं फक्त मराठीमध्ये रूपांतर केलं। मित्रांनो, ह्या ज्या योजना आहेत ना, महिलांना आकर्षित करण्याच्या किंवा अन्य कोणाला आकर्षित करण्याच्या, ह्या ज्या काही योजना आहेत, त्या योजना धरातलवरती किती महत्त्वाच्या आहेत हे जर आपण समजायचा प्रयत्न केला तर माझ्या मते तरी ह्या गरजेच्या नाही आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे। या कुठल्याही योजना याच्यातून आपण म्हणजे दिल्ली सरकारने मोफत बसमधून महिलांना प्रवास करण्याची एक योजना आणली होती। मोफत बसमधून म्हणजे जे सरकारी बसेस आहेत त्याच्यामधून मोफत त्यांना प्रवास करता येत होता। मित्रांनो, हे फक्त मतदारांसाठी हे काय सुनियोजित एक कट आहे असं मी सरळ म्हणतो। हा सुनियोजित कट आहे, मग ते कुठलंही सरकार असो। प्रलोभन दाखवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी, लालच दाखवण्यासाठी ह्या सगळ्या योजना आणल्या जात आहेत। मित्रांनो, ह्या योजना जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या भारतातील मतदारांची मनोवृत्ती बदलणार नाही। कारण तुमच्या मित्रांनो लक्षात आलंच असेल, येत्या ह्या आता काही दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी जी काही लोकसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार सभेंमधून राहुल गांधी, काँग्रेस पार्टी आणि त्यांचे इतर जे गठबंधनमधले सहकारी होते, ज्या काही संस्था होत्या, त्यांच्या मुखातून तुम्ही खटाखट, फटाफट, झटाझट या गोष्टी ऐकल्या असतील। राहुल गांधींनी तर खटाखट तुमच्या अकाउंटला अमुक एक रक्कम येईल, वर्षभरात तुम्हाला एवढे अमुक एक लाख रुपये मिळतील, खटाखट आणि त्याच्याकडे आकर्षित होऊन किंवा त्याची लालच धरून, ते स्वार्थ साधून मतदारांनी मतदान सुद्धा केलं। बरेच मतदारांनी मतदान केलं की बाबा राहुल गांधीचं सरकार जर आलं तर आपल्याला हे खटाखट फटाफट सगळे फुकट वस्तू मिळतील, फुकट गोष्टी मिळतील, बिना कष्टी, बिना मेहनतीने ते। मित्रांनो, ह्यामुळे काय होते की त्या देशाचा नागरिक, त्या देशाची जनता ही आळशी बनत जाते। हे काय होते, ऐत खाऊ। चला, सरकार देतोय, फुकट अन्नधान्य देते, कोरोनामध्ये ठीक होतं ती। आता 2024 पर्यंत त्याची मुदत वाढवली आहे, नोव्हेंबरपर्यंत, ठीक आहे, 2024 पर्यंत, कारण अजून त्या कोरोनाचा असर संपलेला नाही। कोरोना गेलाय, तो रोग गेलाय, पण त्याचे जे परिणाम झाले आहेत, भूतलावरती जे परिणाम झाले आहेत, धरातलवरती जे परिणाम झाले आहेत, कोणते परिणाम?
तर सगळं अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. आर्थिक परिस्थिती जी आहे ती डामाडोल झालेली आहे. त्याच्यातले मग ते श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, उच्च मध्यमवर्गीय असो, गरीब असो किंवा एक अत्यंत गरीब असो, सर्वांची अर्थव्यवस्था डामाडोल झालेली आहे. त्याच्यामध्ये जे काय वरच्या श्रेणीतले आहेत श्रीमंत, त्यांची एक गोष्ट आपण थोडी बाजूला ठेवूया, किंवा उच्च मध्यमवर्गीय यांची बाजू आपण बाजूला ठेवूया. जे मध्यमवर्गीय आहेत ते गरीब आणि अति गरीब यांचा जर विचार केला तर ही योजना ठीक आहे, नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत चालवणं गरजेचं आहे. मोफत अन्नधान्य योजना. कारण बाकी काही नाही मिळालं चालेल, अंगावरती कपडा जरी असलेला, फाटलेला कपडा असला तरी चालेल, वस्त्र, अगदी त्याला एखाद्याचं घर नसलं तरी चालेल, तो कुठेतरी निवारा आसरा मिळवू शकतो. पर पोटाला अन्न हवं, पोटाला अन्न हवं. अन्नाशिवाय तो जगू शकणार नाही. काही दिवस तो काढेल, उपासमार करेल, पण काही दिवसानंतर त्याला ते अन्न हवंच असेल. म्हणजे अन्न, पाणी आणि हवा ही आवश्यक गोष्ट आहे. ती मुबलक मिळणं गरजेचं आहे, ती त्याला उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या योजनेबद्दल मी बोलणार नाही, पण ती काही कालांतराने ती सुद्धा बंद करणं गरजेचं आहे. मोफत. आता हे मोफत बंद करून त्याने काही रक्कम त्याच्यावरती आकारावी. म्हणजे जो विकत घेणारा आहे त्याने ती विकत घेतल्याचं त्याला एक हे सुद्धा मिळेल, सुख सुद्धा मिळेल. बाबा मी कष्टाने हे 5-10 रुपये खर्च केलेत आणि हे अन्नधान्य विकत घेतलं. मोफत योजना बंद करावी असं मला तरी वाटते. असो मित्रांनो, ह्या योजना ज्या आहेत, आता जी लाडकी बहीण योजना, अशा ज्या योजना आहेत, या योजनेमुळे काय होते तर ऐत खाऊ होतो. त्या देशाचा नागरिक असो, त्या राज्याचा नागरिक असो, मग ते देशभरात नाही जरी आली, राज्यात आली, एखाद्या राज्यात आली, एखाद्या मुख्यमंत्र्याने ती योजना आकारली, त्याचं नियोजन केलं, आयोजन केलं, तरी त्या राज्याचं नुकसान होते. ऐत खाऊपणा वाढतो, मतलबी होतात, स्वार्थी होतात. त्यापेक्षा त्यांना उद्योगाला लावणं, हाताला काम देणं, मग ते छोटं असो की मोठं असो, हाताला काम देणं महत्त्वाचं आहे. ते काम जर त्याला मिळालं तर त्याला हे मोफत घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. मग ह्या लाडकी बहीण योजना किंवा लाडली बहिणा अशा योजना राबवायची आवश्यकता नाही आहे. आणि माझ्या मते तरी आता नागरिकाने, जनतेने ह्या योजनेचा लाभ घेण्यापेक्षा त्याला नाकारणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी हा व्हिडिओ का बनवतोय, म्हणजे ह्या सर्व गोष्टी बंद होतील. मग ही लालच, ही जी लालच दाखवण्याची, हे आकर्षित करण्याच्या या योजना आहेत ना, ह्या सगळ्या बंद होतील. जोपर्यंत त्या देशाचा नागरिक कोण आहे तर लोकशाहीमधला राजा तशीच प्रजा. मित्रांनो लक्षात घ्या, राजाच तसा आहे, ऐत खाऊ आहे. राजाच तसा जर आहे, ऐत खाऊ आहे, तर आपण प्रजेबद्दल काय बोलणार? प्रजेबद्दल काय बोलणार? म्हणजे प्रजा म्हणजे कोण झाले? इतर सर्व आले. एका नागरिकाला सोडून त्याच्या व्यतिरिक्त जी आहे ती प्रजा आहे. आणि हे जे आहेत हे सेवक आहेत, या राजाचे सेवक आहेत. जर या सेवकांनी अशा योजना आणून राजालाच जर ऐतखाऊ बनवलं तर काय होईल? आत्मनिर्भर तो राजा नाही बनला तर काय होईल? मित्रांनो लक्षात घ्या, तो राजा जर आत्मनिर्भर नाही बनला, स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या ताकदीवरती तो जर उभा राहू शकला नाही तर काय होईल? तर त्याच्यावरती अतिक्रमण होऊ शकते, त्याचा पराजय होऊ शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे त्याला संपवण्यासाठी जे बसलेले आहेत आजूबाजूला, मी राजाची गोष्ट करतोय, मग त्याच दृष्टिकोनातून तुम्ही मतदार राजाचा सुद्धा विचार करा. म्हणजे जे आजूबाजूची परिस्थिती समजा मतदार राजाची, ती त्याला खायला उठेल, त्याला संपवायला उठेल. कारण तो ऐतखाऊ झालाय. त्याला आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे,
स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती ते राज्य करणं गरजेचं आहे. मग तो सामान्य एक नागरिक असो, मतदार राजा असो की वास्तव्यातला राजा असो, त्याला जर आपलं राज्य टिकवायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्याला आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे मित्रांनो. माझा म्हणण्याचा उद्देश, दृष्टिकोन तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, हा जो आपण लाभ घेतोय ना या विविध योजनेमधून, कुठला लाभ तर फुकट, मोफत हे लाभ म्हणतोय मी. इतर लाभ, इतर योजना म्हणत नाहीत. जे फुकट घेणं, मोफत घेणं, यांच्या या सर्व कारणामुळे आपल्यावरतीचं बर्डन वाढते, नागरिकांवरती त्याचं बर्डन वाढते. कारण तुम्ही जे कर स्वरूपात जे पैसे देता, कर स्वरूपात जे आर्थिक सहाय्य करता सरकारला, त्याचा बोजा वाढतो आपल्यावर, त्याचा भार वाढतो, तो टॅक्सेस वाढतात. कारण मित्रांनो, कुठलंही सरकार असो, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, ते ज्यावेळी ह्या योजना आणते, हे जे काय तुम्हाला आकर्षित करण्यासाठी, तुम्हाला लालच दाखवण्यासाठी, त्या मागचा त्यांचा उद्देश एवढाच असतो की आपल्या पक्षाला, आपल्या संघटनेला त्याचा काय फायदा होईल. बस तुमच्या मतदानाकडे त्याचं आकर्षित, मतदानावरती त्यांचं महत्त्व असतं की हे मला मतदान करतील की नाही. ह्या योजना मी त्यांना दिल्यानंतर ते मला मतदान करतील, लाभापोटी, स्वार्थापोटी, मतलबापोटी. हाच फक्त त्यांचा उद्देश असतो, तुम्हाला आकर्षित करण्यासाठी. शेवटी निवडून आल्यानंतर काही काळासाठी ते योजना राबवणार आणि त्या बंद करणार. पण त्या काही काळासाठी ज्या योजना राबवलेल्या आहेत, त्याचा परिणाम, त्याचा दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावा लागणार. कारण तो कुठून तरी पैसा काढलेला असतो, कुठून तरी तो ॲडजस्ट केला असतो. मित्रांनो लक्षात घ्या, ॲडजस्ट करणं म्हणजे कुठल्या तरी मुख्य योजनेमधून जी गरजेची योजना आहे, त्या योजनेला कुठेतरी स्थगित करून तो पैसा तुमच्यासाठी इथे मोफत दिला जातो. मग जी स्थगित झालेली योजना आहे ती लांबणीवर पडते, मग त्याचा खर्च वाढतो. मित्रांनो लक्षात घ्या, किती नुकसान होते. त्या योजनेचा सुद्धा खर्च वाढतो. त्या स्थगित केलेल्या आहेत, त्याला विलंब केलेला आहे. कारण का, तुम्हाला त्या योजनेमधून, त्या योजनेला लागणारा खर्च किंवा ज्या गरजेचा आहे, अत्यंत गरजेचा अशा योजनेला लागणारा खर्च, त्याच्यातूनच तो काढला जातो, त्याच्यातूनच काही भाग वेगळा केला जातो. आणि हे सर्व तुम्हाला मोफत लालच दाखवली जाते. आणि तर ते दोन्ही जर राबवायचे असतील, मग तुमच्यावरती काय करतात, ते कर, जो कर स्वरूपात घेतलेला पैसा आहे तो वाढवतात. मग कर वाढतो, टॅक्सेस वाढतात. म्हणजे एकूण काय होते, तुमच्यावरतीच तो बर्डन येते, तुमच्यावरतीच तो भार येतो. मित्रांनो लक्षात घ्या, उजव्या खिशातून काढायचा आणि डाव्या खिशात टाकायचा, बस. हा एकमेव हा राजकीय नेत्यांचा उद्योग आहे. हा जर उद्योग तुम्हाला थांबवायचा असेल, तुमचं नुकसान थांबवायचं असेल, तुमचं अहित थांबवायचं असेल, तर ह्या योजना तुम्ही नाकारल्या पाहिजेत. भले त्यांनी राबवल्यात, आणल्यात, त्या योजनेमधून त्याचा लाभ तुम्ही घ्यायचा नाही. त्याच्यावरती काय करायचा, बहिष्कार टाकायचा, त्या नाकारायच्या. तरच ह्या योजना थांबवल्या जातील, रोखल्या जातील आणि तुमचं हित होईल, तुमचं हित होईल. मग ते कुठलंही सरकार असो, युती सरकार असो, आघाडी सरकार असो, NDA सरकार असो किंवा इंडिया सरकार असो, मग कुठलीही आघाडी असो, इंडिया आघाडी असो किंवा NDA आघाडी असो, युती, महायुती आघाडी असो किंवा ती महाविकास आघाडी असो, कोणतीही असो, निर्णय तुमच्या हातात आहे. तुमच्या क्षणिक सुखासाठी, क्षणिक मतलबासाठी, क्षणिक तुमच्या फायद्यासाठी जर तुम्ही ह्या योजना स्वीकारल्यात, त्यांचा लाभ उठवलात, तर ह्या योजना अशा भविष्यात येतच राहणार. त्या तुमच्या माथी मारल्याच जाणार, तुम्हाला लालच दाखवलीच जाणार. म्हणजे कुठेतरी रोखायला हवं. आणि हे फक्त कोण रोखू शकतो, तो तुम्ही नागरिक. कारण हा नागरिक हा या देशाचा राजा आहे, लोकतंत्राचा राजा आहे, लोकशाहीचा राजा आहे. आणि राजाच असा ऐतखाऊ झाला, असा मतलबी झाला, असा स्वार्थी झाला, तर मग सेवकांचा काय प्रश्नच येत नाही आणि जनतेचाही प्रश्न येत नाही. जशी राजा तशी प्रजा आणि तसे त्याचं कारभार, तसे त्याचे सेवक. आता राजाला कसं वागायचं आहे,
मी प्रत्येक त्या नागरिकाला सांगतोय, त्या प्रत्येक मतदार राजाला सांगतोय. उदाहरणार्थ मी जर मतदार राजा आहे तर माझ्या व्यतिरिक्त माझी प्रजा आहे आणि हे माझे सेवक आहेत ज्यांना मी निवडून दिलंय ते. असं जर प्रत्येक तो नागरिक जर ठरवेल, निर्णय घेईल, तरच हे लोकतंत्र काय होईल, सुधरेल. या लोकतंत्रामध्ये जे काय आपल्याला साध्य करायचं आहे ते आपण साध्य करू शकतो. मग त्या प्रत्येक राजाचं आद्य कर्तव्य आहे की त्या कर्तव्यानुसार त्यांनी चालणं गरजेचं आहे. ते कर्तव्य कोणतं? तर तुम्हाला समर्थन कशाचा करायचं आहे? तर उत्कर्षाचा, आत्मनिर्भरतेचा. तो जे काय योजना आणतोय त्या योजना उत्कर्षाच्या आहेत का? तुम्हाला आत्मनिर्भर बनवतोय का? त्या योजनेचा तुम्हाला समर्थन करायचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? तुम्हाला विरोध कशाचा करायचा आहे की अशा मतलबी, स्वार्थी ज्या काही योजना आहेत त्याचा विरोध करायचा आहे. तुम्हाला भ्रमित करतोय. जसं लोकसभेमध्ये मी बोललोय, लोकसभेमध्ये जे काय घडलं, त्या निवडणुकीच्या दरम्यान जे काय घडलं, संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, अमुक तमुक ज्या काय, दुसरा तुमचा काय म्हणतात त्याला, धर्मनिरपेक्षता, जातीवाद, ह्या सर्व गोष्टीमध्ये तुमचं काय केलं आहे, तुम्हाला भ्रमित केलं जाते. ह्या भ्रमातून तुम्ही बाहेर या. आणि तुमचा धर्म काय आहे? तर योग्य व्यक्तीला मतदान करणं, त्याला साथ देणं, त्याचं समर्थन करणं. जो तुमच्या उत्कर्षाचा विचार करतोय काय, तुम्हाला आत्मनिर्भर बनवतोय काय, तुमच्या मागे तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतोय काय. मित्रांनो, लक्षात घ्या. तो शिल्पकार होतोय का आणि सुंदर मूर्ती घडवतोय का त्या समाजाची, त्या नागरिकांची, हे महत्त्वाचं आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तर ह्या गोष्टी पहिल्यांदा कोणी नाकारायच्या आहेत? तर त्या महिलांनी नाकारायच्या आहेत. जरी लाडकी बहीण योजना आहे, त्या महिलांनी ह्या योजना नाकारायच्या, त्या स्वीकारायच्या नाहीत. भले मतदान तुम्ही कोणालाही करा. तुम्हाला वाटलं चला ह्या युती सरकारने आजपर्यंत चांगलं काम केलंय, मतदान करा तुम्ही त्यांना. कामाकडे बघून, त्यांच्या प्रकल्पाकडे बघून, त्यांनी जे योजना आणल्या आहेत म्हणजे कशासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्या योजनांकडे बघून तुम्ही त्याला मतदान करा. ह्या अशा आईत खाऊ योजना जर राबवत असतील तर त्याच्याकडे बघून, त्याचा विचार करून तुम्ही मतदान करू नका. जसं खटाखट फटाफट या इंडिया आघाडीच्या घटक दलाने काय केलं, लोकांना भ्रमित केलं, दिशाभूल केली आणि आपलं इस्पित साध्य केलं. अशा लोकांना टाळणं गरजेचं आहे मित्रांनो. तरच हे जे नेते मंडळी आहेत, हे जे काय आता लालच दाखवतात, तुम्हाला हे दाखवतात काय की त्याची आकर्षित करण्यासाठी जे तुमच्यावरती तुम्हाला ते हे विविध प्रकारच्या या योजना आणतात, ह्या योजना आणायची ते बंद करतील. पहिल्यांदा सुधारायला कोणाला हवं? तर त्या नागरिकांना, त्या राजाला. कारण तो मतदार राजा आहे, ह्या देशाचा राजा आहे, लोकशाहीचा राजा आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? माझी कळकळीची विनंती आहे, या प्रत्येक मतदार राजाला त्यांनी राजासारखं वागावं, गुलामासारखं वागू नये, चाटुकारसारखं वागू नये. त्यांनी सतरंजा फक्त हंतरू नयेत. तुम्हाला कोणाचं समर्थन करायचं आहे आणि कोणाचा विरोध करायचा आहे हा हक्क तुमच्याकडे आहे, पण तो मर्यादित, तो एका मर्यादेपुरता आहे. जोपर्यंत ते निवडणुका आहेत, आपल्याला निवड करायची आहे, चुनाव करायचं आहे, इलेक्ट करायचं आहे, मतदान करायचं आहे, मत टाकायचं आहे, त्यावेळेपुरतं ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कसं हवं, तटस्थ हवं, न्यूट्रल हवं. आणि तुम्ही प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तो तुमचा सेवक आहे, तो सेवक इमाने इतबाराने काम करतो आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे. इमाने इतबाराने तो सेवक तुमचं काम करतोय का, तो उत्कर्षासाठी करतोय की अधोगतीसाठी करतोय. आताची हिमाचल प्रदेशची जी अवस्था आली आहे, खटाखट फटाफट या सर्व योजनेमुळे हिमाचल प्रदेशची ती अवस्था
इतर राज्यांवरती येऊ नये त्यासाठी ह्या सगळ्या योजना बंद होणं गरजेचं आहे. आणि ह्या योजना जर तुम्ही नाकारल्यात तरच ते अस्तित्वात येऊ शकते. अन्यथा हे जे पुढारी लोक आहेत, हे जे नेते मंडळी आहेत, मग कुठल्याही पक्षाचे असोत, मग ते आम आदमीचे असोत, काँग्रेसचे असोत, भाजपाचे असोत, शिवसेनेचे असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, हे नेते पुनर्विचार करतील आणि फक्त काय करतील, ते तुमच्या उद्धारासाठी काम करतील. उद्धारासाठी काम करतील, तुम्हाला आत्मनिर्भर बनवतील, तुम्हाला हाताला कामं देतील. मित्रांनो, विचार करा, समर्थन कोणाचं करायचं? समर्थन कोणाचं करायचं? जर जी व्यक्ती किंवा जी संस्था किंवा हे पक्ष तुमचा उद्धाराचा विचार करते, तुम्हाला बळकट करते, आत्मनिर्भर बनवते, त्याचं समर्थन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, विचार करा आणि निर्णय घ्या. ह्यासारख्या योजनाला नाकारण्याची तुमच्याकडे हिंमत असावी, ताकद असावी आणि ती योजना स्वीकारण्याची पहिली तुमची मानसिकता नसावी. कारण हे जे पैसे आहेत, ही जी धनसंपत्ती तुम्हाला वाटली जाते, लुटली जाते, त्याच्या मागे कोणाचे पैसे आहेत? तर तुमचेच आहेत. उजव्या खिशातून काढायची आणि डाव्या खिशात टाकायची. म्हणजे तुम्ही जो टॅक्स देता, तो जो टॅक्स भरता, त्या टॅक्समधून आलेल्या पैशातूनच हे सरकार, कुठलंही सरकार असो, ते तुम्हाला काय करते? उजव्या खिशातून पैसे काढून डाव्या खिशात टाकते. आणि काय होते? त्यामुळे काय होते? ज्या काही योजना राबवायला हव्यात, ज्याच्यावरती पैसा खर्च करायला हवा, मग अशा योजनांसाठी, अशा प्रकल्पांसाठी दुय्यम स्थान निर्माण होते. दुय्यम दृष्टीने त्याकडे बघितलं जाते आणि मग त्या योजना रेंगाळतात. आता तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय करायचं आहे? ह्या योजना स्वीकारायच्या आहेत की नाकारायच्या आहेत? तुमच्यावरती आहे, त्या मतदार राजावरती आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.